नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, समोर 2 महिन्याची पिल्ले आहेत। क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही, टॉप क्वालिटीची पिल्ले आहेत बघा। आणि यांचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत बघा। मित्रांनो यांना आपण काय समोर टाकलेले आहे, तुरीचं भुसकट मित्रांनो, तुरीचा भुसा। आणि शेळ्या किती आवडीने खात आहेत बघा मित्रांनो। यामध्ये फायबर, फॅट हे घटक असतात, त्यामुळे एकतर पिल्लांना चमक येते आणि त्यांच्या वजनामध्ये पण वाढ होते तुरीच्या भुश्यामुळे। आणि मित्रांनो कसं आहे, शेळी पालनामध्ये सुक्या चाऱ्यावर काम करणं खूप गरजेचं आहे। कारण कसं असते, वल्ला चारा टाकू टाकू एकतर त्यांचं वेट गेन पण होत नाही आणि त्यांच्या अशी चमक पण राहत नाही। त्यामुळे मित्रांनो शेळी पालनामध्ये सुक्या चाऱ्यावर काम करणं खूप गरजेचं आहे बघा। तुम्हाला दाखवतो आपण कसं टाकलेलं आहे बघा। हे बघा मित्रांनो, या प्रकारे बघा तुरीचा भुसा आहे। हा मिशनीमधून काढलेला आहे मित्रांनो। जर तुम्हाला हाताने समजा बडवलेला असला तर ते तर खूपच चांगले आहे, पण आपल्याला कसं आहे, आता हे जरा भेटण झाला तुरी हाताने कोणी बडवून झाले, आता सर्वजण मशीनमधूनच काढतायत। तर मित्रांनो जर मशीनमधून जरी काढलेला असला तर त्यामध्ये काय बघायचं, असा थोडा जास्त बारीक असलेला घ्यायचा बघा। जास्त काड्या नसल्या पाहिजे बघा त्यामध्ये, तर पिल्ले खूप आवडीने खातात। आणि मित्रांनो कसं असतं, सुका चारा जेवढा पिल्ले जास्त खातात तेवढं त्यांचं एकतर पोट पण साफ राहतं आणि पाणी पण जास्त पितात। आणि जास्त पाणी पिल्यामुळे पिल्लांची वजन वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते मित्रांनो। तर तुम्ही पण काय करा, सुक्या चाऱ्याचा स्टॉक करून ठेवा। आता सध्या बघा लोक तुरी काढायला चालू केलेलं आहे, तर आता सध्या सहज इझिली तुम्हाला तुरीचा भुसा भेटू शकतो। नाहीतर मग ऐन वेळेला समजा तुम्हाला आता पावसाळ्यात जर म्हणताल आम्हाला तुरीचा भुसा पाहिजे तर मिळणार नाही मित्रांनो। आणि मिळाला जरी तरी तो बेभाव मिळेल। आता 10 रुपये किलो, 5 रुपये किलो असला तर तो 20-25 रुपयापर्यंत पण जाऊ शकतो। आणि मित्रांनो कसं आहे, आपण लोकलमध्ये राहत असतो गावाकडं, तर आपल्याला सहज इझिली मिळून जातो बघा। त्यामुळे मित्रांनो सुक्या चाऱ्यावर काम करा। जर बंदिस्त शेळी पालन करत असाल तर सुक्या चाऱ्यावर काम करणं खूप गरजेचं आहे बघा। किती आवडीने खात आहेत पिल्लू, मान पण वर करत नाही बघा मित्रांनो। एवढं सुक्या चाऱ्याला पिल्ले आवडीने खातात। हे बघा असं टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं पण आहे बघा। आणि क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो, 2 महिन्याची पिल्ले आहेत बघा। यांची सगळी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहेत बघा। क्वालिटी कसली आहे, एक पण पिल्लू मित्रांनो तुम्हाला खराब दिसणार नाही याच्यामधलं। कसे खायलेत बघा मित्रांनो। अशी जर क्वालिटी तयार करायची असेल तर सुक्या चाऱ्यावर याच्यावर काम करावं लागतं, तेव्हा अशी क्वालिटी होते। आणि मित्रांनो सोपं आहे, काय जास्त खर्च लागत नाही बघा। एकदम कमी किमतीमध्ये होऊन जाते, फक्त नियोजन लावा। आता सध्या तुरीचे सीझन आहे, लोक तुरी काढत आहेत, तर आता तुम्ही गुळाचा स्टॉक करून ठेवू शकता भुश्याचा, तुरीच्या, काहीच अडचण नाही। आणि तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये खूप बेहाल होतात असतात शेळी पालकांचे ना, पावसाळ्यात बेहाल होतात बघा। त्यामुळे काय करा, आता स्टॉक करून ठेवा सुक्या चाऱ्याचा, नंतर तुम्हाला पावसाळ्यात पण काही अडचण येणार नाही। तर धन्यवाद मित्रांनो, नियोजन करा। शेळी पालन खूप परवडतं बघा मित्रांनो। मी स्वतः 2 वर्ष झालं करत आहे, खूप परवडतं बघा। नोकरीपेक्षा जास्त शेळी पालनामध्ये उत्पादन आहे बघा। आपलं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच मित्रांनो कमेंट करून सांगा। धन्यवाद मित्रांनो।